तर काय मग तुम्हाला देखील माझ्यासारखाच कधी-कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो का? येत असेल ना, तर ही झटपट वांग्याची भाजी नक्कीच ट्राय करून बघा. तर इथे वांग्याचे असे काटे काढून घेतले, नंतर याचे छोटे-छोटे डेट कट करून घेतले आणि वांग्यांना असं मध्ये कट करून घेतलं, म्हणजे आतमध्ये किडा वगैरे आहे का सगळं चेक करून घ्यायचं. नंतर ही सगळे वांगे मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून घ्यायची. दुसरीकडे कांदा असा बारीक-बारीक कट करून घ्यायचा. सोबतच कोथिंबीर देखील अशीच बारीक-बारीक कट करून घ्यायची. कांदा आणि कोथिंबीर कट करून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये हे सगळं काढून घ्यायचं. याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा. सोबतच 1 चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची. लाल तिखट, हळद पावडर, धने पावडर, गरम मसाला, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं. 2-3 चमचे असं तेल टाकून घ्यायचं. हे सगळं टाकून झाल्यानंतर चांगलं हाताने असं मिक्स करून घ्यायचं. हा मिक्स करून घेतलेला मसाला आपल्या वांग्यांमध्ये चांगला आतपर्यंत भरून घ्यायचा. तर असा चांगला दाबून-दाबून भरायचा, म्हणजे मसाला तेलामध्ये निघणार नाही. तर बघू शकता ही सगळी वांगे तयार करून ठेवली आहे. दुसरीकडे कुकरमध्ये तेल गरम करून घेतलं. जिरं आणि मोहरी टाकून घेतली. जिरं, मोहरी चांगलं असं तडतडून झाल्यानंतर वांगी टाकून घेतली. वांगी अशी परतून घ्यायची. नंतर याला झाकून ठेवायचं. 2-3 मिनिटं तेलामध्येच ही वांगी होऊ दिली. नंतर जो उरलेला मसाला होता ना, तो सगळा टाकून घ्यायचा. परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मसाला चांगला तेलात परतून घ्यायचा. परतून झाल्यानंतर पाऊण ग्लास याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. परत एकदा मिक्स करून घ्यायचं. कुकरचं झाकण लावून घ्यायचं. 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. 2 शिट्ट्यांमध्येच मस्त अशी चमचमीत भाजी तयार होते. तर या तुम्ही पण जेवायला. तुम्हाला ही भाजी आवडली का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.